अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष अभिनंदन केलेले असून विधानसभा, नगर परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत मिळालेले हे यश भाजपा युतीने केलेली विजयाची हॅट्रिक असल्याची प्रतिक्रिया मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली। विधानसभा, नगर परिषद आणि महापालिका निवडणुकीत मिळालेला विजय विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अहिल्यानगरच्या जनतेला समर्पित करीत असल्याचं त्यांनी या प्रसंगी आमदार संग्राम जगताप, डॉक्टर सुजय विखे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहराचे अध्यक्ष अनिल मोहिते, विनायक देशमुख, सुनील रामदासी उपस्थित होते। शहरातील आशीर्वाद बंगल्यावर मंत्री विखे पाटील यांनी नवनिर्वाचित नगरसेवक युतीच्या कार्यकर्त्यांसमवेत जल्लोष साजरा केला। भगव्या गुलालाची उधळण करून ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करताना मंत्री विखे पाटील यांनीही घोषणा देऊन युतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला। पत्रकार परिषद सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि सुजय विखे पाटील यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले। आमदार संग्राम जगताप आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली। विकासाची एक भूमिका घेऊन आम्ही जनतेसमोर गेलो होतो। जनतेनं भाजपा राष्ट्रवादी युतीला मोठं समर्थन दिलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहिल्यानगरच्या सभेतच विजयाची हॅट्रिक पूर्ण करण्याचा दिलेला शब्द आजच्या विजयाने पूर्ण केल्याची भावना मंत्री विखे पाटील यांनी बोलून दाखवली। राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला मोठं यश पाहता राज्यातील जनतेनं त्यांच्या नेतृत्वाला मोठे समर्थन दिल्याचे स्पष्ट झाले आहे। मुंबई, पुणे महापालिकाप्रमाणेच अन्य शहरामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासात्मक बदलाला लोकांनी स्वीकारले हेच या निकालाने दाखवून दिलं असल्याचं मंत्री विखे पाटील यांनी म्हटलंय। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने कोणताही फरक पडणार नाही हे निवडणुकीपूर्वीच मी म्हटलं होतं आणि तेच निकालातून स्पष्ट झालेलं आहे। झोपेतून जागे व्हायचे आणि निवडणुकीला जायचे हे दिवस आता संपले आहेत। लोकांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे। पराभव झाला की फक्त निवडणूक आयोग आणि EVMवर टीका करण्यापलीकडे महाविकास आघाडीकडे कोणताही अजेंडा नसल्याची टीका विखे पाटील यांनी केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे पाठबळ दिले। नगरपालिका निवडणुकीत भाजपाचा स्ट्राईक रेट तसाच राखला गेला। महानगरपालिकेच्या यशावर जनतेने केलेले शिक्कामोर्तब पाहता आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील भाजपला मोठे यश मिळेल असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला। अहिल्यानगरच्या जनतेला मी समर्पित करतो, ज्यांनी आमच्या राष्ट्रवादी भाजपच्या युतीला जे प्रचंड त्यांनी आपलं पाठबळ दिलं, आशीर्वाद दिला। हा विजय आमचे विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा आहे। हा विजय आमचे देशाचे आपले प्रधानमंत्री माननीय अमित भाईंचा आहे। हा विजय ज्यांनी संपूर्ण राज्यभरामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आज जगदीपाल यश पक्षाला भारतीय पक्ष मिळालं ते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे। आणि आपल्या अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची युती जी झाली त्या पक्षाचे नेते माननीय अजितदादा पवार यांना सुद्धा या यशाबद्दल मनापासून धन्यवाद देतो। मला मनापासून या शहराचे लोकप्रिय आमदार माननीय संग्राम जगताप आणि आपले डॉक्टर सुजय विखे पाटील दोघांनी अतिशय परिश्रम घेतले आणि युती अभेद्य राहिली। मला त्या दोघांच्या कष्टाचं फळ आपल्याला आज पाहायला मिळतं की 68 पैकी 52 जागा अहिल्यानगरच्या इतिहासामध्ये एवढं मोठं यश प्रथमच मिळालंय। त्यांचं सुद्धा मी दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो। एकंदरीत आपण पाहिलं तर खासदार सुजय निलेश संख्या आहेत, मात्र एकही जागा तुतारीला पक्षाला आलेली नाही। उभाटाही कुठंतरी एका जागेवरच विजय झालेला आहे। एकंदरीत मला वाटतं जनतेने ज्यांना नाकारलं त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया देणार, त्याच्यात जनतेनेच ती प्रतिक्रिया नाकारून व्यक्त केलेली आहे। त्यांनी आरोप केले होते की भारतीय जनता पार्टी दबाव आणते, दबावाचं राजकारण करते, पैशाचं राजकारण करते, असं त्यांनी आरोप केला। जनतेने आता लोकशाही पद्धतीने उत्तर दिलं। EVMवर पुन्हा शंका घेण्याचे कारण अरे आता निवडणूक आयोगावर आता शिवसेनेचे नेते आता उभाटाचे नेते आरोप करायला लागले। पराभव झाला की एकतर निवडणूक आयोगावर आरोप करायचे, नाहीतर मग फॅशन झालेली आहे
ईव्हीएमवर आरोप करायचे. त्यामुळं या लोकशाही प्रक्रियेमध्ये जनतेचा कौल स्वीकारायचा नाही आणि फक्त व्यवस्थेवर टीका करायची. करता करता जनतेचा सुद्धा त्याच्यावर आत्मविश्वास आला नाही. हे सगळ्या राज्यभरातल्या महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला स्पष्ट दिसतं. प्रचारात दंड थोपटणारे आता मात्र निकालानंतर गायब झालेले दिसून येत आहे. त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न. आम्ही एक विशेष ते कार्यक्रम घेऊन त्यांच्यासमोर गेलो होतो. आमदार संग्रामभाई जगताप असतील, डॉक्टर सुजय असतील, त्यांनी विश्वासाचा एक विश्वासक असं शहर म्हणजे अहिल्यानगर शहराचा विकासाकरता लोकांना आश्वासन दिलं होतं. लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवलाय, शिक्कामोर्तब केलाय. त्यामुळे मला वाटतं आता जनतेचा विश्वास सार्थक ठेवण्याचं काम आता या भाजप राष्ट्रवादीला आपल्याला करावं लागलं. महापौर पदाचं काय सूत्र ठरलंय? महापौर पदाचं काय सूत्र ठरलेलं आहे? इथे दोघे तरुण आहेत, दोघे निर्णय घेतील. महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड हे सध्या म्हणजे निवडणुकी महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा एकत्र आले होते, मात्र कुठेही त्यांचा जन्मात आला नाही. मुंबईतून नाही झाले आणि महाराष्ट्रात कुठं निवडणुकीत पूर्वी जर माझ्या प्रतिक्रिया पाहिल्या मी सांगितलं असे कोणी एकत्र निवडणूक बदलत नाही. तिथं काही बदल असं की ही लोकशाही पद्धतीमध्ये जनता जो आपल्यासाठी झगडतो, काम करतो, त्याच्यासाठी जनता त्यांच्या बदल उभे राहतात. मुंबईच्या पायाभूत सुविधा बदलताना एवढा मोठा प्रचंड बदल माननीय देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवला. कोस्टल रोडचं रोपण असेल, मेट्रोच्या माध्यमातून असेल, आता सेतू आहे, आता इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईमध्ये उभं राहत आहे. मला वाटतं त्यामुळे कधी नव्हत घरातून जागा व्हायचं मग बाहेर यायचं आणि मग आम्ही एकत्र झालो म्हणून सांगायचं. ते आजच्या काळात जनतेला मान्य नाही आहे. हा मुंबई महापालिकेचा निकाल स्पष्ट सांगतोय. पुणे महानगरपालिकेचा निकाल, पिंपरी चिंचवड नगर महापालिकामध्ये उभाटाला लोकांनी नाकारलंय. राष्ट्रवादी पवार शरद पवार गटाच्या पक्षाला नाकारलंय. सगळ्या ठिकाणी त्यांची दुर्दा झालेली आहे. मला वाटतं म्हणून म्हटलं की एकत्र येण्याने काही फरक पडत नाही. लोक ह्या युतीला कंटाळलेले आहेत एकत्र करणार असं दिसतंय निवडणूक. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत, नगर. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव.